हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार, लवकरच वकिलांसोबत बैठक घेणार, भुजबळांच्या आव्हानानंतर जरांगेंचं प्रत्युत्तर। छगन भुजबळांचा तिरस्कार अयोग्य, भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, भुजबळांच्या राजीनाम्याने सरकारला फरक पडत नाही, बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मागणी। संजय गायकवाडांचं वक्तव्य वैयक्तिक, मात्र बैठकीत न बोलता बाहेर येऊन सरकार विरोधात बोलायचं असल्यास भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना, अंतिम निर्णय नाही, अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी, आक्षेपांवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया देऊ नका, बैठकीत अजित पवारांच्या सर्व मंत्री आणि आमदारांना सूचना। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणेंकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका, तर आम्ही सुद्धा 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार, जरांगेंची प्रतिक्रिया। मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधी नाही, माहिती अधिकारात वास्तव उजेडात। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी देऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंच्या अजित पवारांना सूचना, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींचा दावा। देवगिरी बंगल्यावरील बैठकीमध्ये अजित पवार गटाची राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरली, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सही, कुठल्याही फॉर्मवर सही करू नका, कुठेही अनुमोदक होऊ नका, दादांच्या आमदारांना सूचना। ईव्हीएम हटली तर भाजप गेली, ईव्हीएम है तो मोदी है, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर ईव्हीएम बद्दल रडण्यापेक्षा सरळ निवडणुकीच्या रिंगणात या, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। खिचडी घोटाळ्यामध्ये आमची नावं आली तर राजकारणाचा त्याग करू, आरोप खोटे निघाल्यास संजय राऊत राजीनामा देणार का, राहुल कनाल यांचा सवाल। महाविकास आघाडीमध्ये 10 लोकसभेच्या जागेवरून तिढा, मुंबईतील दक्षिण, मध्य आणि उत्तर पश्चिमच्या जागेवर काँग्रेसचा दावा, 2 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात अतिक्रमण केलेल्या मदरसाच्या पाडकामाविरोधात स्थानिकांचं ठिय्या आंदोलन, दुपारी 3 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्थानिकांची बैठक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।